नमस्कार, मी प्रसन्न जोशी. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्रामध्ये सध्या वादांना काही कमतरताच नाहीये. रोज काही ना काही वाद तयार होत आहेत, पण काही वाद वस्तुतः टाळण्याजोगे असतात, पण त्याच्या सुद्धा वाद शोधता येतो, वाद घालता येतो, करता सुद्धा येतो. उदाहरणार्थ जेजुरी गडाच्या परिसरामध्ये राजमाता आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे. कधी होणार आहे? आज होणार आहे. पण कालच गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी ते तिथे गेले, त्यांनी ते अनावरण सुद्धा केलं, जयघोष झाला, फटाके उडवले गेले वगैरे. इतकंच नाही, त्यांनी आव्हान दिलेलं आहे की त्यांनी मुळात टीका केलेली आहे शरद पवारांवरती, कारण त्यांच्या हस्ते नियोजित अनावरण आज होतं, त्याच्यावर त्यांनी टीका केलेली आहे. ज्या टीकेचा अर्थ असा की शरद पवार हे होळकरांच्या पुतळ्याला अनावरण करावं या योग्यतेच्यावरतीच त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. अशा प्रकारे टीका करणं योग्य आहे का? खास करून गोपीचंद पडळकर आता केवळ एक नेते राहिलेले नाहीत, ते भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाचे नेते आहेत, सदस्य आहेत. अशा वेळी ही टीका जेव्हा समोर येते आणि त्याला काही फॅक्शन्समधून पाठिंबा सुद्धा आहे, त्यावेळी मात्र तो विषय चर्चेचा ठरतो, खास करून आजच्या या स्फोटक वादाच्या या वातावरणामध्ये, सामाजिक तणावाच्या वातावरणात. आणि तोच विषय आपण चर्चेला घेतलेला आहे. माझ्यासोबत मान्यवर आहेत नेहमीप्रमाणे. माझ्यासोबत आहेत गणेश हाके, भाजपचे नेते आणि प्रवक्ते, त्यांचं स्वागत. याशिवाय उमेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते, त्यांचंही स्वागत. याशिवाय चक्रवर्ती होळकर राजघराण्याचे सदस्य भूषणसिंह होळकर हे सुद्धा आपल्यासोबत चर्चेमध्ये, बहुधा ते पहिल्यांदाच अशा चर्चेत सहभागी होत आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत. सगळ्यांचं स्वागत. मी होळकरांपासून सुरुवात करेन. होळकरजी, या सगळ्या विषयाकडे आपण कसं पाहता? सगळ्यात प्रथम जेजुरी गडावर जो मासाहेबांचा पुतळा उभारला जातोय या गोष्टीचं आम्ही स्वागत करतो, कारण या जेजुरीच्या किल्ल्यासाठी होळकर घराण्याचंही खूप मोठं योगदान आहे. त्यामुळे पुतळ्याला आमचा विरोध अजिबात नाही, पण या पुतळ्याच्या निमित्तानं जे राजकारण होतंय त्या विचारधारेला आणि त्या विकृतीला आमचा विरोध आहे. बरं, याचं कारण असं आहे की स्वातंत्र्यापासून आजपर्यंत बहुजन समाजाचे, धनगर समाजाचे बरेचसेच प्रश्न आहेत. आज मेंढपाळांच्या मारहाण होते, त्यांच्यावर अत्याचार होताना दिसतोय. मेंढपाळांचे चाऱ्याचे प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. धनगर समाजाच्या ज्या जमिनी आहेत वेगवेगळ्या ठिकाणी आणि इतरही बहुजन समाजाच्या जमिनी आहेत, त्या वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या माध्यमातून जाणून बुजून त्यांच्यावर एन्क्रोचमेंट होतीये. स्त्रियांवर अत्याचार होत आहेत. आणि याच्या पुढे जाऊन अहिल्या मासाहेबांच्या या सबंध देशामध्ये अशी असंख्य जिवंत स्मारकं आहेत की ज्याच्याकडे फार मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. ह्याचं एक उत्तम उदाहरण आहे वाबगावचा किल्ला, जो गेल्या बरेच वर्षापासून, स्वातंत्र्य काळापासून रयत शिक्षण संस्थेला शैक्षणिक उपयोगासाठी, शाळा चालवण्यासाठी तिथे वापराव्यास दिला होता. ह्याचा अर्थ असा नव्हता की तिथल्या ऐतिहासिक वास्तूला धक्का लागेल, डॅमेज होईल. बरं. पण गेल्या ह्या इतक्या वर्षाच्या कालावधीमध्ये स्वातंत्र्यापासूनच्या जर आपण पाहिलं तर त्या वाड्याची अक्षरशः दुर्दशा झालेली आहे. बरं. मग अशी जिवंत स्मारकं एका बाजूला असताना आपण वाबगावला जेजुरीला अहिल्यादेवींचा पुतळा उभा केला, चांगली गोष्ट आहे. पण इथे जाऊन पुतळ्यावर आपली नावं लावून घ्यायची आणि पुतळ्याच्या निमित्तानं राजकारण करायचं आणि एक वेगळ्या पद्धतीचा मेसेज समाजामध्ये देऊन समाजाचं विघटन करायचं, समाजामध्ये संभ्रम निर्माण करायचा, ही जी प्रवृत्ती आहे ह्याला आमचा विरोध आहे. पण होळकरजी, म्हणजे पुढे जाण्यापूर्वी होळकरजी, एक तुमची कमेंट. हा वाद असताना, जसं तुम्ही आता एक तुमचा मुद्दा मांडला, एक संवाद तुम्ही सुरू केलेला आहे, त्याला प्रतिक्रिया येईल, त्याच्याबद्दल प्रतिवाद होईल, पण असं काही न करता थेट जायचं, गनिमी कावा केल्यासारखं, कुठल्या तरी मोहिमेवर गेल्यासारखं आणि अनावरण करायचं राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याला. अशा प्रकारे अनावरण अपेक्षित आहे? अशा कृत्याचं आपण समर्थन कराल होळकरजी? दोन गोष्टी आहेत. मी जसं आता आपल्याला सांगितलं की एका बाजूला होळकरजी, आपला संपर्क तुटलेला, व्हिज्युअल संपर्क तुटलेला, मी तुमच्याकडे थोड्याच वेळात येतो. मी तुर्तास जातो उमेश पाटील यांच्याकडे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते. उमेशजी, होळकरांनी सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे या एकूण अनावरणाच्या, या आज होणाऱ्या अनावरणाबाबतीत त्यांचे काही रिझर्वेशन्स आहेत. अर्थातच ते शरद पवारांच्या अनुषंगाने आहे. आपलं काय म्हणणं आहे? हॅलो, बोला उमेशजी, माझा आवाज पोहोचला आपल्यापर्यंत? मध्येच कट झाला होता, आता परत येतोय. उमेशजी, हॅलो. हो बोला उमेशजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हा, मला तुमचा प्रश्न हा पोहोचतोय, पण मध्ये मध्ये कट होत होता, आता येतोय. येस, तुम्ही जर का मगाशी भूषणसिंह होळकर यांचं म्हणणं ऐकलं असेल तर त्यांचा सुद्धा साधारणपणे सूर हा गोपीचंद पडळकरांच्याच लाईनवरचा आहे.
त्यांचे सुद्धा काही रिझर्वेशन्स आहेत, ज्याचे त्यांनी पार्श्वभूमी सुद्धा सांगितली. आपलं काय म्हणणं आहे? नाही, राजे भूषणसिंह होळकर यांनी जे आता मत व्यक्त केलं त्याच्यामध्ये पुतळ्याच्या संदर्भात होत असलेल्या राजकारणाच्या बाबतीमध्ये त्यांनी त्यांचं रिझर्वेशन व्यक्त केलेलं आहे. गोपीचंद पडळकर यांनी जी कृती केलेली आहे त्याच्या बाबतीतलं समर्थन त्यांच्या बोलण्यातून कुठेही आलेलं नाही. मूळ मुद्दा असा आहे की गोपीचंद पडळकर हे एक उडाण टप्पू ज्याला म्हणतो ना, आपल्याकडे मराठीमध्ये शब्द वापरला जातो, तशा पद्धतीचं एक व्यक्तिमत्व आहे. आदरणीय पवार साहेबांचं जेवढं राजकीय सार्वजनिक जीवनातलं कालखंड आहे तेवढं वय सुद्धा गोपीचंद पडळकर यांचं नाही. पवार साहेबांच्या संदर्भामध्ये कुठल्याही पद्धतीचं वक्तव्य करताना त्यांच्याच पक्षाचे देशाचे पंतप्रधान सुद्धा विचार करून वक्तव्य करत असतात, जबाबदारीनं बोलत असतात. यांच्या पक्षाचे देवेंद्र फडणवीस सुद्धा जबाबदारीनं पवार साहेबांच्या संदर्भात बोलत असतात. परंतु गोपीचंद पडळकर यांना स्टंटबाजी करून कमी वेळामध्ये जास्त प्रसिद्धी मिळवायची आहे आणि आताच ते आलेले आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये. तर त्यांना मीच कसा धनगर समाजाचा नेता आहे हे इतर सगळ्या त्याच्यामध्ये त्यांना बिंबवायचं आहे. आणि हे सगळं जे काही ठरवून सगळं चाललेलं आहे याच्या मागे एक RSSची एक विचारधारा आहे. आणि हे जे कालचं पुतळ्याचं जे प्रकरण आहे तेवढ्यापुरतं मर्यादित नाहीये. तर महाराष्ट्रातली सामाजिक जडणघडण, सामाजिक सौहार्द जो आहे तो बहुजन समाजामध्ये कुठल्या तरी स्वरूपाचा एक विद्वेष पसरवण्याच्या करता म्हणून ही ठरवून केलेली कृती आहे. आणि याच्या मागे जे आहे की ज्या मराठा समाजाविरोधामध्ये धनगर समाज, मराठा विरुद्ध माळी समाज, मराठामध्ये विरुद्ध वंजारी समाज, अशा पद्धतीचं भांडण लावण्याच्या करता वेगवेगळ्या पद्धतीचं RSS हे षडयंत्र करत असतं. आणि त्याच्यातलाच एक भाग आहे त्यांचं वक्तव्य मात्र त्यांनी त्या ठिकाणी अशा पद्धतीचे पुतळ्याचे अनावरण रात्रीत जाऊन करायचे किंवा काही पुलांची उद्घाटन ठरलेल्या तारखेच्या आधी करायची, असे प्रकार महाराष्ट्रात काही पहिल्यांदाच घडलेत असं नाहीये. ते महत्वाचं नसून त्यांनी जे वक्तव्य केलं की पवार साहेबांचा हात या पुतळ्याला लागता कामा नये, अशा पद्धतीचं स्पृश्य अस्पृश्यतेची भाषा करून महाराष्ट्रातलं सामाजिक सौहार्द जो आहे त्याच्यामध्ये विष घालवण्याचं काम पडळकरांनी केलेलं आहे. मी हा हाकेंना प्रश्न विचारणार आहे, भाजपला हा प्रश्न विचारणार आहे. त्याचं कारण असं, कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी भाजपच्या एका नेत्यांशी बोलत असताना मी त्यांना प्रश्न विचारला होता की आजचा हा विषय घेत असताना भाजप गोपीचंद पडळकरांसोबत आहे का? तुम्ही नेहमीप्रमाणे म्हणणार आहात की गोपीचंद पडळकरांचं व्यक्तिगत आंदोलन होतं. तर मला त्या बाबतीत उत्तराचा अर्थ असा होता की गोपीचंद पडळकर आमचेच आहेत. एकदा ते स्वीकारलं की आपल्याला भाजपला प्रश्न विचारावे लागतील. मी त्यासाठी गणेश हाकेंकडे जाईन, पण ब्रेक नंतर. छोटासा ब्रेक, पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. माझा विशेषमध्ये चर्चा सुरू आहे. आज जेजुरी गड परिसरामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे, जे अनौपचारिकरित्या कालच झालेले गोपीचंद पडळकरांनी केलेले. त्याच्यावरनं वाद उपस्थित झाला कारण त्यांनी काही गंभीर विधानं केली राष्ट्रवादीच्या शरद पवारांच्या विरोधात आणि त्यामुळे आपण चर्चा घेतोय. मी जातोय गणेश हाकेंकडे. गणेश हाकेजी, पडळकरांच्या भूमिकेबाबत पक्षाचं, भाजपचं काय म्हणणं आहे, आपलं काय म्हणणं आहे? दोन गोष्टी आहेत. पडळकरांच्या संदर्भात बोलण्याच्या अगोदर मी उमेश पाटीलांनी जो काही आरोप केलेला आहे त्याच्या संदर्भात मी बोलतो. उमेश पाटील यांनी म्हटलेलं की या प्रकरणामध्ये RSSचा हात आहे आणि शक्तीचा हात आहे असं त्यांचं मत आहे उमेश पाटलांचं. आता मला असं वाटतं की अशा पद्धतीचे बेछूट आरोप मला वाटतं उमेश पाटलांनी करू नये. ठीक आहे, ज्या पद्धतीचं वक्तव्य म्हणजे ज्या अनुषंगाने आपण आज चर्चा करतो आहे, पडळकरांनी ज्या पद्धतीचं काही वक्तव्य केलेलं असेल, दोन गोष्टी असतात की एखाद्या राजकीय पक्षामध्ये काम करत असताना त्याचे स्वतःचे पण काही विचार असतात, मतं असतात एखाद्या व्यक्तीबद्दलची. आणि दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की तो जे काही बोललेला आहे तो त्या व्यक्तीबद्दलचा असलेला द्वेष नाही, तर तो राग आहे त्याच्याबद्दलचा. हे आज एका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि अनेक वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांनी सत्ता उपभोगली, मुख्यमंत्री होते. त्या काळामध्ये धनगर समाजाच्या वरती त्यांच्याकडून झालेल्या अन्यायाबद्दलची चीड धनगर समाजामध्ये निश्चितपणे आहे. आणि त्याचा आतापर्यंतच्या धनगर समाजातल्या अनेक कुणी त्याचा उल्लेख केला नसेल, बोललेला नसेल, पण आजकाल धनगर समाजातलं हे तरुण जे काही आहेत, वर्ग आहे, त्यांना हे कळतं आहे की आमची फसवणूक कुणी केलेली आहे. आम्हाला आतापर्यंत या सगळ्या गोष्टीपासून, सत्तेपासून, एकूण राजकीय प्रवाहापासून आम्हाला कोणी दूर ठेवलेलं आहे, आमची कशी फसवणूक केलेली आहे ही आता तरुणांना कळत आहे. आणि मला असं वाटतं तरुणांना हाकेजी, हा राजकीय विरोध संयत भाषेत आणि संयत कृती सुद्धा करून दाखवता येतो. माझा तुम्हाला थेट प्रश्न आहे हाकेजी, आपण सुद्धा एका केंद्रातल्या सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते आहात. अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं अनावरण असं पहाटेच्या अंधारात जाऊन अनौपचारिकरित्या, त्याला एक जो लवाजमा लागतो, त्याला एक प्रोटोकॉल लागतो, त्याला एक समारंभ लागतो, तो समारंभ न करता अनावरण करणं ही वस्तुतः अपमान नाही? त्या कृत्याचा हे कृत्य अपमानकारक नाही?
प्रसन्नाजी, आपण जे म्हणालात ना की भाषा ती वेगळ्या भाषेत ते सांगू शकले असते. हम्म. बघा, महाराष्ट्रातल्या तमाम वेगवेगळ्या क्षेत्रात गाव वस्ती ते कृतीबद्दल सांगा मला हाकेजी, मला कृती. गोपीचंद पडळकर यांच्या अहिल्यादेवी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण अंधारात करणं, अनौपचारिकरित्या करणं, सगळ्यांना प्रमाण भाषा बोलता येत असे प्रमाण भाषा सोडा हो तुम्ही. मला सांगा, अशा प्रकारे अनावरण योग्य आहे की अयोग्य आहे? असं अनावरण योग्य आहे की अयोग्य आहे हाकेजी? एखाद्या प्रकरणाबद्दल मी सांगितलं ना, चीड आल्यानंतर माणूस जो करतो तो ते पडळकरांनी केलेला आहे. त्याच्याबद्दल मी सांगितलं ना तुम्हाला, याचा अर्थ त्याच्या मागे RSS आहे, अन्य कुठली तरी त्याच्या मागे बोलवता धरी वेगळा आहे, अशा पद्धतीचे आरोप करणं मला असं वाटतं योग्य आणि संयुक्तिक नाही. प्रसन्न, जरा बोलू का मी? बोला उमेश पाटील, बोला. मी त्यानंतर मला होळकरांकडे जायचंय. बोला उमेश पाटील. नाही, मला एखाद्या नाही गणेश हाकेंना असं सांगायचं आहे की धनगर समाजामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या बद्दल राग आहे, चीड आहे, असं त्यांना म्हणायचं आहे. मला एक सांगा की आपण बाकीच्या तपशिलामध्ये नंतर जाऊ. आपलं सरकार आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेणार होतात, त्याच्या संदर्भातली चीड असायला पाहिजे का ज्या पवार साहेबांनी जे आरक्षण फक्त केंद्र सरकारच देऊ शकतं ते त्यावेळेस शक्य नसल्या कारणानं त्या पवार साहेबांनी त्यांच्या हातात असलेलं म्हणजे त्या ठिकाणी जे NTCचं आरक्षण देऊन धनगर समाजातल्या मुलांच्या करता डॉक्टर, इंजिनियर आणि मोठमोठ्या डिग्र्या घेण्याच्या करताची व्यवस्था निर्माण करून दिली. त्या पवार साहेबांच्या बद्दल राग असू शकतो. केंद्र सरकार आज आपल्या हातात आहे. 8 वर्ष झालं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातल्या 3 सभांमध्ये, त्यातली एक सभा सोलापूरमध्ये झाली, त्या सभेमध्ये धनगर समाजाला आरक्षण दिलं जाण्याच्या संदर्भामध्ये घोषणा केली होती. अद्यापपर्यंत तशा पद्धतीचं आरक्षण दिलं नाही. हे गोपीचंद पडळकर आणि आपण स्वतः आणि देवेंद्र फडणवीस सगळे मिळून जसं बारामतीला तुम्ही उपोषणाला बसलेला होतात तसंच देशाच्या पंतप्रधानाच्या दारात जाऊन उपोषणाला का बसत नाही? जसं रात्रीच्या अंधारामध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणी जी नौटंकी करता तशा पद्धतीनं तुम्ही देशाच्या पंतप्रधानाच्या दारात जाऊन का बसत नाही? ठीक आहे, मी होळकरांकडे जाण्यापूर्वी, भूषण सिंह होळकरांकडे जाण्यापूर्वी कमेंट घेतो मी, नाही तर मला त्यांना वेळच देता येणार नाही. हाकेजी, तुमचं उत्तर याला, उमेश पाटलांच्या विधानाला उत्तर. ना की ज्या पक्षाच्या बद्दलचा राग ते व्यक्त करतात, मी सांगतो तुम्हाला की खरं तर 1956 साली भारतीय घटनेमध्ये महाराष्ट्राच्या अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये 36 क्रमांकावर धनगड हा शब्द आहे. महाराष्ट्रामध्ये धनगड नाहीत, तो अपभ्रंश होऊन रचा ड झालेला आहे. या पद्धतीची ही चूक सुधारण्यासाठी त्यावेळेला आमच्या धनगर समाजाच्या अनेक नेत्यांनी, तत्कालीन सरकारमध्ये असलेल्या नेत्यांना, जे काँग्रेसचं सरकार होतं, त्यांना आमच्या नेत्यांनी विनंती करूनही त्यांनी सांगितलं की नाही, धनगर आणि धनगर हे वेगळे आहेत. आता सुधारा ना, तुमच्याकडे पूर्ण बहुमत आहे, तुमच्याकडे पूर्ण बहुमत आहे, चूक झाली होती त्यावेळेची, आता सुधारा ना. उमेश पाटील आहे का? त्या प्रस्थापितांना माहित होतं, कारण महाराष्ट्रामध्ये पहिल्या जेव्हा विधानसभा झाल्या, निवडणुका झाल्या, तेव्हा धनगरांचे 11 आमदार निवडून आले होते. ते कुठल्याही प्रकारचं आरक्षण नसताना जर 11 आमदारांचे निवडून येतात, त्यांना जर आरक्षण मिळालं तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचे आमदार निवडून आले. तर आपली जी प्रस्थापित जे आपण जे बेकाबूल अशा पद्धतीची सत्ता आपण इथे राबवत आहोत, ती सत्ता आपल्याला राबवता येणार नाही. धनगर समाज हा महाराष्ट्रामध्ये 2 नंबरचा समाज आहे, मराठ्याच्या नंतर 2 नंबरचा समाज आहे. आणि म्हणून जाणीवपूर्वक त्या तत्कालीन त्यावेळेच्या हाकेजी हा एवढा अन्याय वगैरे असेल, हाकेजी हा एवढा अन्याय वगैरे असेल, तर ज्या बारामतीमध्ये धनगर समाजाचं एक प्रबळ अस्तित्व आहे, तिथे डिपॉझिट कसं काय जप्त होतं काही कळलं नाही. राष्ट्रवादींनी धनगर समाजावर केलेल्या अन्यायाबद्दल आता आज तुम्ही संधी दिली आहे, मला बोलू द्या. माझं म्हणणं, त्याच वेळेला जर 1956 साली सरकारनं किंवा राज्य सरकारनं जर केंद्राला लिहिलं असतं की हा आमच्या इथं धनगड नाही, धनगर म्हणजेच धनगड आहेत, तर त्यांना आरक्षण लागू करण्याच्या संदर्भामध्ये जर चौकशी केली असती, जर विचारणा केली असती, तर केंद्र सरकारनं त्यामध्ये सुधारणा करून तशा पद्धतीची, पण जाणीवपूर्वक यांना धनगरांना आरक्षण द्यायचं नव्हतं. धनगरांनी अनेक वर्ष पाठपुरावा केल्यानंतर 1992 साली त्यांना आम्ही एसटीचं आरक्षण मागत होतो, आमची बोलवून NT वरती. मला हाकेजी, मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय आणि मी ते मुद्दामून करतोय, त्याचं कारण मी चर्चेची जर का फ्रेम ओलांडली तर चर्चा धनगर आरक्षण या विषयावर जाईल, जो आजचा विषय नाहीये. तो एक दीर्घ मोठा विषय, त्यासाठी आता आपल्याकडे वेळ नाहीये, त्यामुळे मी तुम्हाला मध्ये थांबवतोय. आणि वस्तुतः या विषयावरती सध्या आपल्यासोबत असलेले महादेव जानकर असते तर कदाचित प्रकाश पाडू शकले असते, माहित नाहीत ते कुठे आहेत. कदाचित आले तर चर्चेमध्ये आपण त्यांना सुद्धा सहभागी करून घेतलं असतं, धनगरांचं भाजपमधलं काय म्हणणं ते समजून घेण्यासाठी. मी होळकरांकडे जातो आता. होळकरजी, याच्यात एक मुद्दा मला आपल्याला सुद्धा विचारायचा आहे. या समारंभाला, शरद पवारांच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटन अनावरणाला होळकर कुटुंबियांपैकी सुद्धा काही जण उपस्थित राहणार आहेत. यशवंतराव होळकरांची मान्यता आहे असं कळतंय. त्यामुळे या विषयावरती आपल्यात एकवाक्यता आहे का? राजघराण्यामध्ये एकवाक्यता आहे का? नाही, आता ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. मी जसं कालही म्हटलं,
एकमेकाच्या विरोधात एकमेकाला कुणाला तरी आणायचं आणि समाजामध्ये संभ्रम निर्माण करायचा, अशा पद्धतीची जी भावना आहे, जी भूमिका आहे, तीच मुळात विघातक आहे. बरं, जेणेकरून समाजाचे जे प्रश्न आहेत त्याच्यापासून कसं समाजाला बाजूला करता येईल, बहुजन समाजामध्ये कशी विभागणी करता येईल. आणि मागाशी मी जसं आपल्याला सांगितलं की स्मारकाच्या माध्यमातून, पुतळ्याच्या माध्यमातून जे राजकारण होत आहे ते फक्त जेजुरीच्या बाबतीमध्ये होत नाहीये. पवार साहेबांना काय मी अपरिचित आहे अशातला भाग नाही. आपण सोलापूर विद्यापीठाचा जर मुद्दा घेतला तर ज्यावेळेला सोलापूर विद्यापीठामध्ये स्मारकाचा प्रश्न उपस्थित झाला, त्या कमिटीवर मी स्वतः पहिल्यांदा जाऊन ज्यावेळेला कुलगुरूंना तिथल्या भेटलो तर मी त्यांना विनंती केली होती की हा अराजकीय विषय असला पाहिजे आणि या स्मारक समितीवर सोलापूर जिल्ह्यातली जी मुख्य लोक आहेत ना, ते कुठल्याही राजकीय पक्षाचे असू द्या, त्यांना इन्व्हॉल्व्ह करून घेतलं पाहिजे, कारण हे विद्यापीठ सोलापूर जिल्ह्याची निगडीत आहे. पण तसं न करता आज आपण पाहतोय की मागे केलेली समिती बरखास्त केली आणि सबंधपणे एकाच पक्षाच्या लोकांना घेऊन आता एक नवीन समिती स्थापन करण्यात आलेली आहे. हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा आपण औंढा नागनाथला जर गेला तर मागच्या 1 वर्षापासून औंढा नागनाथ या ठिकाणी अहिल्यादेवींचा पुतळा तिथल्या देवस्थानने तयार करून तो अनावरणाच्या प्रतीक्षेत आहे. पण मुख्यमंत्र्यांना राज्याच्या त्या प्रश्नासाठी वेळच मिळत नाहीये. 1 वर्ष झाला, कोरोना काळ होऊन गेला, त्यानंतर बरेच पुतळ्यांचे अनावरण झाले, त्याच्यासाठी वेळ आहे आणि मासाहेबांच्या पुतळ्यासाठी यांना वेळ नाही. आणि आज जेजुरीच्या निमित्ताने मासाहेबांच्याच नावाखाली कुठेतरी राजकारण होतंय. मग ही जी अशी दुटप्पीची भूमिका आहे, हे जे दुटप्पी धोरण आहे, एका बाजूला एका पुतळ्याचं हे अनावरण आहे ते वर्ष 1.5 वर्ष पेंडिंग ठेवायचं आणि दुसऱ्या बाजूला जेजुरीच्या पुतळ्याच्या नावाने राजकारण करायचं. होळकर घराण्याच्या कुणाला तरी XYZ व्यक्तीला तिथं आणायचं आणि समाजामध्ये पुन्हा संभ्रम निर्माण करायचा. तर हे चुकीचं आहे. होळकर घराण्याचं कोण तिथं आणलंय किंवा काय, त्याच्यापेक्षा त्याच्या आडून जे राजकारण केलं जातंय या गोष्टीला आमचा विरोध आहे. मला म्हणजे होळकरजी, आता या बाबतीत तुम्हीच अधिकारी व्यक्ती आहात, पण माझ्या माहितीनुसार यशवंतराव होळकर हे सुद्धा तितकेच मान्यताप्राप्त असे होळकर घराणे राजघराण्याचे सदस्य आहेत. इंदोरच्या संपत्तीशी त्यांचा थेट संबंध आहे. त्यामुळे मी म्हटलं, तुम्ही त्यांना XYZ व्यक्ती म्हणत असाल तो अर्थातच तुमचा खासगी प्रश्न आहे. मी एक छोटासा ब्रेक घेतो. ब्रेकच्या नंतर आपण चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात असू. छोटासा ब्रेक, पाहत राहा ABP माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपली चर्चा माझा विशेषची सुरू आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणाबाबत काल घडलेला प्रकार, गोपीचंद पडळकरांनी त्याचं अनावरण केलं आणि आज सुद्धा त्यांचा विरोध आहे शरद पवारांनी अनावरण करण्याला. मी जातोय गणेश हाकेंकडे. गणेश हाकेचे माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत. एक, कालच्या कृत्याचं आपला पक्ष समर्थन करतो का? एक. आणि 2, जी भाषा गोपीचंद पडळकरांनी वापरलेली आहे त्याला भाजपचा पाठिंबा आहे का? शरद पवारांबद्दल, शरद पवार हे पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या पुतळ्याला हात त्यांनी लावू नये ही भूमिका तुम्हाला मान्य आहे का? बघा, मी तुम्हाला सुरुवातीलाच प्रसन्नजी सांगितलं की या अशा पद्धतीच्या ह्याच्यामध्ये कुठलाही RSS नाही ना भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीचं कुठलंही त्यांना बोलायला सांगत नाही. मी तुम्हाला पुन्हा सांगतो की ते जे बोललेले असतील त्यांच्या शब्दांच्या पेक्षा त्यांच्या भावना तुम्ही लक्षात घ्या. आणि मला असं वाटतं की त्या भावना त्यांना मी सांगितलं ना तुम्हाला की महाराष्ट्रातल्या सगळ्याच लोकांना, वेगवेगळ्या जातीच्या, अडाणी जातीच्या लोकांना किंवा जे शिक्षित लोक आहेत त्यांना महाराष्ट्राची प्रमाण भाषा नाही बोलता येत, ते त्यांच्या भाषेत बोलतात. असं माझं असं म्हणणं आहे की त्यांनी जे बोललेली भाषा असेल ती भाषा कदाचित चुकी असू शकेल, पण त्यांच्या त्या भावना आहेत. आणि मला असं वाटतं की भावना म्हणून भारतीय जनता पार्टी, मला असं वाटतं की ते समजून आम्ही त्या पद्धतीचं आम्ही समजून घेऊन त्याबद्दल. कालचा प्रकार काय हवा होता हाकेजी? कालचा प्रकार असा अंधारात जाऊन अहिल्यादेवींसारख्या पुतळ्याचं अनावरण जे थाटामाटात समारंभात झालं पाहिजे, एक डेकोरम मेंटेन करायला पाहिजे होता, तो झाला नाही. हे आपल्याला पटलेलं आहे? आपल्याला खेद वाटतो या कृत्याबद्दल? बघा, तो मी तुम्हाला सांगितलं की ज्या पद्धतीचा त्यांनी उद्घाटन समारंभ ठेवलेला होता, त्या समारंभाला ज्या गोष्टी म्हणजे ज्यांनी खरं म्हणजे भोंगीपणाचा जो काही ज्याला म्हणतो आपण की सतत त्या धर्माच्या, त्या समाजावरती अन्याय करत राहायचं, त्यांना म्हणजे त्यांची पिळवणूक करायची, फसवणूक करायची आणि परत त्यांना खुश करण्यासाठी अशा स्वरूपाचे कृत्य करत राहायचं, असं मला असं वाटतं की या गोष्टीची चीड येणं स्वाभाविक आहे. मला सांगतो, आता मला उमेश पाटील म्हणाले की तुम्ही जाऊन नरेंद्र मोदींच्या दारासमोर तिथे जाऊन उपोषण करा. त्यांना माहित आहे की उमेश पाटील पहिल्यांदा राज्य सरकारनं शिफारस करावी लागते कुठल्याही जातीला आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये. ते आरक्षण आणि एसटीचं आरक्षणचं असेल तर त्या आयोगाकडे जाते, आयोगाने शिफारस ऐकून घ्या. नाही, आपण चर्चा करतोय ना उमेश पाटील, आपण आज चर्चा करू. आज तुम्ही सांगताना मला नरेंद्र मोदींच्या घरासमोर उपोषण करायला तुम्हाला हे कळत नाहीये का?
धनगर तुम्हाला हे समजत समाजाची नाहीये मतं का घेताना की तुम्हाला मजा वाटली? कुठल्याही समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्याला तुम्ही राज्यशासनाची झोपा शिफारस काढल्या का लागते. 5 वर्ष ते आणि सांगा ना. झोपाने आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला. मग तुम्ही आम्ही द्यायची प्रामाणिक होती प्रयत्न ना केला शिफारस. भारतीय जनता पार्टी आणि आम्हाला पवार जेव्हा- साहेबांनी नाही, हे बघा, मुख्यमंत्री हे बघा, या असताना संदर्भात 2 वेळेला या धनगर भारतीय जनता समाजाच्या पार्टी मी संदर्भात पुन्हा मी प्रामाणिकपणे हस्तक्षेप धन्यवाद. करतोय, मला माफ करा, मी उमेश पाटलांकडे जातो. उमेश सरकारकडे पाटीलजी, आपला आत्ताचा विषय धनगर आरक्षण हा नाही, त्याचा संदर्भ तुम्हाला द्यायचा असेल तर दोघेही द्या, जरूर द्या. मी चर्चा त्याच्यावरती नेऊ शकत नाही, अन्यथा वेळ पुरणार नाही आणि मग वेळ अर्धवट पडला असं पुन्हा आपण सगळे म्हणाल. मला होळकरांकडे सुद्धा जायचं, याचं कृपया आपण समजून घ्या. मी पुन्हा उमेश पाटलांकडे जातो. उमेश पाटीलजी, गोपीचंद पडळकरांनी सुद्धा आव्हान दिलेलं आहे आणि त्यांनी अशा प्रकारे हात लावू नये असं म्हटलेलं आहे. आज नेमकं काय होणार आहे? राष्ट्रवादी याला कसं प्रत्युत्तर देणार आहे? नाही, आज एक लक्षात घ्या, पवार साहेबांची कल्पना होती की जेजुरीच्या गडावर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांचं भव्य अशा पद्धतीचा एक त्या ठिकाणी पुतळा उभारला जावा. बरं, मुळात असं आहे की गोपीचंद पडळकर यांना स्टंटबाजी करायची होती, समाजामध्ये एक प्रकारचं विष कालवायचं होतं आणि समाजामध्ये अशा पद्धतीचा, मुळात धनगर समाज हा असा नाही. गोपीचंद पडळकर हे धनगर समाजातून बहिष्कृत केला गेलेला आहे, कारण त्यांनी बिरोबाची खोटी शपथ खाल्ली. भारतीय जनता पार्टीमध्ये कधीही जाणार नाही. जर माझी आई किंवा वडील जरी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीत गेले तर मी त्यांच्या विरोधात प्रचार करेन. अशा पद्धतीची बिरोबाची शपथ, खोटी शपथ खाल्लेला हा गोपीचंद मला उमेश पाटील सांगा, गोपीचंद बहिष्कृत केला गेलेला आहे. उमेश पाटीलजी, काल घडलेला प्रकार आणि गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य हे त्यांचं व्यक्तिगत मानायचं का त्याच्या मागे भाजप आहे? आपलं नेमकं म्हणणं काय? आपण सूचित काय करू पाहताय? अजिबात व्यक्तिगत मानता येणार नाही. याच्यामध्ये माझा स्पष्ट आरोप आहे की देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये गोपीचंद पडळकर हे पडद्याआडून काम करतात. भारतीय जनता पार्टीचं कसं आहे की मी नाही त्यातली कडीला वाचली असं म्हणायचं यांची पद्धत आहे. त्यांना माहित आहे की या अशा पवार साहेबांचं व्यक्तिमत्व एवढं मोठं झालेलं आहे की त्यांच्या पार्लमेंटरी लँग्वेज मध्ये किती महागात पडू शकतं. पार्लमेंटरी लँग्वेज प्लीज विनंती, हो, नाही. हाके पण विनंती करतात, मी पण करतो, तुम्ही कृपया गोपीचंद पडळकर सगळ्यांच्याच भाषा यांच्या समजून घ्या. म्हणजे हाकेजी या निमित्तानं तुम्हाला कळलं असेल की मी जेव्हा हा मुद्दा मांडतोय, आपण मुद्दा मांडतोय की भाषेबद्दल आपण बोलतोय गोपीचंद पडळकरांच्या, तुम्ही लगेच आता बोट ठेवलं उमेश पाटलांच्या बोलण्यावरती आणि मी पण ठेवणार होतो, पण तुम्ही आता म्हणाला ते बरोबर आहे. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तुम्ही जनप्रतिनिधी आहात, तुम्ही संसद विधिमंडळ पक्षामध्ये रिप्रेझेंट करता. भाषा महत्वाची, तिकडेच मी मुद्दा म्हणत होतो तुम्हाला. बोला उमेश पाटील. एक्झॅक्टली. मी त्याच्याबद्दल गणेश हाकेजी, मी त्या भाषेच्या संदर्भात दिलगिरी व्यक्त करतो. फक्त म्हणायचा अर्थ लक्षात घ्या. मागाशी तुम्हीच म्हणत होते की काही लोकांना कदाचित त्यांचं भावना जे आहेत ते योग्य भाषेत मांडता येत नसेल. माझं चुकलं असेल, परंतु मुद्दा समजून घ्या. असा समजून घ्या की तुमच्या पक्षाचा, अधिकृत पक्षाच्या चिन्हावर आलेला त्या ठिकाणी विधान परिषदेचे आमदार आहेत ते, त्यामुळे तुम्ही जबाबदारी झटकू शकत नाही. मग जर तसं असेल, तुमच्या अप्रोक्ष पक्षाच्या धोरणाच्या विरोधात जाऊन जर गोपीचंद पडळकरांनी तसं वक्तव्य केलं असेल तर त्यांची आमदारकी काढून घ्या आणि त्यांची पक्षातून हकालपट्टी करा. अशा पद्धतीने तुम्हाला दुतोंडी भूमिका घेता येणार नाही. गोपीचंद पडळकर यांनी पवार साहेबांचा स्पर्श चालणार नाही अशा पद्धतीची भाषा केलेली आहे. हा स्पष्टपणे एक प्रकारचा जातीयवाद आहे, लक्षात ठेवा. मी कार्यक्रमाचा शेवट करायला मी जातोय होळकरांकडे, भूषणसिंह होळकरांकडे, कारण बराच वेळ त्यांना देता आला आणि मी त्यांना या चर्चेमध्ये, वादामध्ये आणू शकत नाही. म्हणून होळकरची माझी शेवटची प्रतिक्रिया तुमच्याकडनं अपेक्षित आहे. एक इतका चांगला मोठा समारंभ होत असताना या वादविवादाकडे काही मार्ग निघू शकतो का? होळकर राजघराणं काही आवाहन करणार आहे का मध्ये? भाजपचे पडळकर असो, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असो, कारण खूप पेटलेलं समाजमन. होळकरजी, तुम्ही इंटरव्हेन केलं पाहिजे, तुम्ही आवाहन केलं पाहिजे. नाही, मला हेच म्हणायचं आहे की घराघरामध्ये भांडणं लावायची आणि त्या भांडणाचा उपयोग स्वतःच्या राजकीय हितासाठी, संभ्रम निर्माणासाठी करून घ्यायचा, ह्याच्या पलीकडे दुसरा आज काय होताना दिसत नाही. मी माझ्या घराण्याचे जे विषय आहेत ते मी 4 चौघामध्ये चव्हाट्यावर बोलू इच्छित नाही, पण मला एक प्रश्न या माध्यमातून विचारायचा आहे की ज्या लोकांनी, सोनिया गांधी या विदेशी मूळच्या आहेत म्हणून आम्ही त्या पक्षातून बाहेर पडतोय आणि राष्ट्रवादीची स्थापना करतोय, हे ज्यांनी वक्तव्य केलेलं आहे जुन्या काळामध्ये, राष्ट्रवादी पक्षाची तिथं स्थापना झालेली आहे, तेच लोक आज जे होळकर घराणं इतके वर्ष सतत भारतीयत्वासाठी, या भारत भूमीसाठी आणि इंग्रजांच्या विरोधात लढलं, त्या होळकर घराण्यामध्ये एक संभ्रम निर्माण करण्यासाठी हा जो कारभार चाललेला आहे तो कुठेही खपवून घेतला जाणार नाही. आणि माझं सगळ्यांना या माध्यमातून हे म्हणणं आहे की ज्या वेळेला अशा चुकीच्या गोष्टी होतात, समाजावर, बहुजन समाजावर अन्याय होतो, आपल्या स्मारकांची अवहेलना होते, मेंढपाळांचे प्रश्न अनुत्तरित राहतात, आरक्षणाचे प्रश्न अनुत्तरित राहतात, आणि अशा वेळेला आपण त्याचं राजकारण करतो. आणि हे राजकारण होत असताना मग समाजामधली जी भावना आहे ती मग गोपीचंद पडळकरांसारख्या एका व्यक्तीच्या माध्यमातून व्यक्त होते.
आणि त्याचे जे उदाहरणं आहेत ती आपल्याला मागच्या 2 दिवसामध्ये पाहायला मिळाली. बरं. होळकर घराणं हे नेहमी राष्ट्रीयत्वाच्या भावनेला, आज आपण जो हिंदुस्थान पाहतो त्याच्यासाठी आमच्या घराण्याने खरंय. असंख्य पराक्रम गाजवलेला आहे, हो. संबंध देशामध्ये पराक्रम गाजवलेला आहे, इंग्रजांच्या बरोबर लढलेले आहेत आणि त्याच घराण्याच्या मध्ये हो. दुही माजवण्याचं काम आणि समाजामध्ये जर संभ्रम निर्माण करण्याचं काम जर होत असेल तर हे खपून मी घेतलं जाणार नाही. होळकरजी, तुमच्या भावना अगदीच मान्य होण्यासारख्या आहेत. जोपर्यंत राष्ट्रीयत्वाचा मुद्दा आहे अगदीच मान्य होण्यासारख्या आहेत. फक्त एकच अपेक्षा आहे की महाराष्ट्रामध्ये एवढं चांगलं वातावरण असताना आणि एवढं छान पुतळ्याचं अनावरण होत असताना हे गालबोट टाळता आलं असतं का, हा प्रश्न आहे. पण अर्थात जी कृती व्हायची ती होऊन गेली. किमान यापुढे आणखी मनमुटाव होऊ नये, वाढू नये एवढी अपेक्षा करूयात. कार्यक्रमाच्या शेवटी आपण लोकांना सुद्धा विचारलं होतं की त्यांचं काय म्हणणं आहे. आपण पोल घेतला होता, बघूया ट्विटरवरती आपला पोल काय सांगतोय. अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं अनावरण, पडळकरांचा पवारांना विरोध योग्य, 58% होय म्हणतायत, 42% नाही म्हणतायत. होय मत जास्त आहे. असं का व्हावं याचा विचार सुद्धा दोन्हीकडनं झाला पाहिजे. जर का एवढ्या प्रमाणात लोक म्हणत असतील विरोध आहे, तर इतकी कडवट भावना काय याच्या बाबतीत माझ्या मते संवाद ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्या निमित्तानं काहीतरी मार्ग निघेल अशी अपेक्षा बाळगूयात. सगळ्यांचे आभार आपण वेळ दिले यासाठी. इथेच थांबूयात. पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.